या ठिकाणी लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची जी तिसरी मेथड आहे दॅट इज द क्रॅमर्स रूल मेथड. क्रॅमर्सचा नियम जो आहे त्याच्या अगोदर आपल्याला डिटर्मिनंट निश्चय जो आहे तो कसा काढायचा तो या ठिकाणी वापरायचा आहे. तर यावेळेला आपल्याला वास्तव संख्या ज्या आहेत वास्तव संख्यांची याप्रमाणे मांडणी केलेली असते. आता याप्रमाणे मांडणी केलेली असताना याचा डिटर्मिनंट कसा काढायचा तर या ठिकाणी इज इक्वल टू हा 7 आणि हा -1 म्हणजे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं पण त्याचा क्रम लक्षात ठेवायचा का याने याला गुणायचं आणि त्याच्यातून याचा आणि याचा गुणाकार 5 आणि 3 चा गुणाकार काय करायचा वजा करायचा. म्हणजे कसं पहा 7 गुणिले वजा 1 कंस 5 गुणिले 3. इथं संख्यांची चिन्ह जी आहेत ना ती त्या ठिकाणी याआधी तशीच ठेवायची आहेत, ती बदलायची नाहीयेत. त्यांच्या नंतर मग त्यांची वजाबाकी करायची आहे. मग आता बरोबर 7 एके 7 हे वजा 7 झाले वजा 5 त्रिक 15 झाले. मग बरोबर त्या ठिकाणी 7 तसेच -7 तसेच आणि हे जे हे करायचं आपल्याला वजाबाकी करायचं त्यामुळे पुढचं चिन्ह बदललं ते झालं वजा 15. बरोबर. मग आता इथं समान असेल तर त्याची निवेदित करून घेतली. मग इथं 15 7 झाले 22 तर -22 हा त्याचा डिटर्मिनंट निघाला. आता इथं सुद्धा पहा बरं तसंच करायचं आहे. 6 डिवायडेड बाय 5 इंटू 1 डिवायडेड बाय 3 याच्यातून आपल्याला 2 डिवायडेड बाय 3 इंटू 3 डिवायडेड बाय 5 हे जे आहे ते वजा करायचे आहे. मग आता इथं अंश अंशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार म्हणजे इथं 6 एके 6 आणि 5 त्रिक 15 वजा 3 दुणे 6 3 दुणे 6 आणि 5 त्रिक 15 बरोबर. छेद समान आहे मग त्या ठिकाणी छेद तसाच ठेवला. अंशाची वजाबाकी केली 6 वजा 6 बरोबर मिळाले 0 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 0. तर याप्रमाणे आपल्याला डिटर्मिनंट जो आहे तो काढता येतो जर अशी मांडणी केलेली असेल. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ज्या घेतल्या जातात त्याच्या आणि त्याच्यामध्ये याप्रमाणे मांडणी केली तर आपल्याला त्याचे डिटर्मिनंट असे काढता येतात. ह्या पद्धतीला डिटर्मिनंट मेथड असं पण म्हटलं जातं. आता ही पद्धत कशी आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याप्रमाणे फक्त डिटर्मिनंट कसा काढायचा ते लक्षात ठेवा. पुढे आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये फक्त डिटर्मिनंट काढायचे आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते या ठिकाणी पाहायचं आहे. तर ज्यावेळेला एखादं इक्वेशन आपल्याला लिनियर इक्वेशन हे क्रॅमर्स रूलने सोडवायचं असतं. क्रॅमर्स रूलने सोडवताना त्याच्यामध्ये 3 पायऱ्या आहेत. ह्या 3 पायऱ्या सॉल्व करून त्या ठिकाणी आपल्याला काय काढता येतो जो त्याचं सोल्युशन आहे म्हणजे उकल जी आहे ती उकल काढता येते. मग त्यातली पहिली जी पायरी आहे ती पहिली पायरी अतिशय महत्त्वाची आहे का याच्यामध्ये दिलेले जे समीकरण आहे ते समीकरण त्या ठिकाणी ax + by = c या स्वरूपात मांडून घ्यायचं आहे. या स्वरूपात मांडायचं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची अट लक्षात ठेवायची का आपण ज्या वेळेला सामान्य रूप पाहिलं त्यावेळेला सामान्य रूपामध्ये आपण पाहिलं होतं का ax + by + c = 0. पोर गोंधळ करतात आणि त्या ठिकाणी सामान्य रूप म्हणजेच त्या ठिकाणी क्रॅमर्स रूल मध्ये असलेले हे जे आहे ते समजतात आणि त्या ठिकाणी चुकतात. तर हे लक्षात ठेवा सामान्य रूपामध्ये c हा बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणि क्रॅमर्स रूल मध्ये c जो आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेला जातो आणि तिथून पुढे मग त्या ठिकाणी व्हॅल्यू घेतल्या जातात. म्हणून पहिली पायरी आहे का त्या ठिकाणी समीकरण या स्वरूपात मांडायचं आहे. ह्या स्वरूपात मांडायचं नाही सामान्य रूपात मांडायचं नाही. फरक नीट लक्षात ठेवा. सामान्य रूपात सांगितलं तर असं आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी क्रॅमर्स रूल मध्ये जर सांगितलं तर ते या पद्धतीमध्ये आलं पाहिजे. दुसरी जी पद्धत आहे याच्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ x आणि डिटर्मिनंट ऑफ y यांच्या किमती ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. त्या कशा काढायच्या त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोतच. मग ही दुसरी पद्धत झाली दुसरी स्टेप झाली डिटर्मिनंट ऑफ x डिटर्मिनंट ऑफ y म्हणजे x चा निश्चय y चा निश्चय आणि त्या ठिकाणी निश्चयकाच्या किमती ज्या आहेत त्या काढायच्या आहेत. आणि शेवटी आपल्याला x पाहिजे असतो म्हणजे त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू जेव्हा काढायची असते त्यावेळेला डिटर्मिनंट ऑफ x ला d ने भागलं जातं आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी डिटर्मिनंट ऑफ y ला d ने भागलं जातं. तर या पद्धतीने आपल्याला समीकरण या स्वरूपात मांडणे. ह्या डिटर्मिनंटचे हे 3 डिटर्मिनंट आपल्याला काढायचे असतात.
ह्या 3 डिटर्मिनंटच्या किमती काढायच्या आणि शेवटच्या स्टेपमध्ये डी डिटर्मिनंट ऑफ एक्सला डीने भागलं तर त्या ठिकाणी निश्चयक जो आहे एक्सचा त्या एक्सच्या निश्चयकाला जर त्या ठिकाणी निश्चयकाने भागलं तर एक्सची किंमत मिळते आणि वायच्या निश्चयकाला डिटर्मिनंटला डीने जर भागलं म्हणजे निश्चयकाने भागलं तर आपल्याला वायची किंमत मिळते. कशी ती आपण उदाहरणामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे. तर 2 लिनियर इक्वेशन दिलेत आपल्याला ती क्रॅमर टूलने सोडवायची आहे. आता त्या ठिकाणी पहिली जी स्टेप आहे दिलेली समीकरणं ax + by + c = 0 या फॉर्ममध्ये मांडायची. ax + by = c या स्वरूपामध्ये मांडायची आहे. मग आता या ठिकाणी पहा बरं इथं x दिसतोय इथं y दिसतोय. मग चल एका बाजूला आली पाहिजे ज्याच्या बरोबर चल नाही ते दुसऱ्या बाजूला गेलं पाहिजे. मग x हा 2y इथं +1 आल्यावर काय झाला -2y = आता हा 18 तिकडे गेला. एक नीट लक्षात ठेवायचं आपण काय करून येतोय त्यानुसार चिन्ह बदलायचे आहेत. आता हा इथं प्लस तिकडे मायनस झाला. आता हे तुमचं फर्स्ट इक्वेशन झालं. आता दुसऱ्या बाजूला इथं हा जो 2x आहे समजा जर हा y इकडे आणला आणि हा 9 तिकडे जर नेला तर पहा 2x जागेवरच ठेवलाय. हा जो y आहे तो y मी पलीकडे नेलेला आहे तो -y झाला इकडे आणलाय आणि 9 इकडे आणलेला आहे बरोबर तो काय झाला +9. या ठिकाणी हे दुसरं इक्वेशन झालं. आता हे झाल्यानंतर त्या ठिकाणी महत्त्वाची अट लक्षात ठेवायची की इथे 2 इक्वेशन आलेले असतात. आपल्याला जरी समीकरण ax + by = c या स्वरूपात जरी मांडायचं असलं तरी इथे 2 इक्वेशन्स आलेले असतात. म्हणून पहिल्या इक्वेशन मधला जो a आहे b आहे c आहे हा a1 b1 c1 घेतात आणि दुसऱ्या याच्या मधला a2 b2 आणि c2 याप्रमाणे घेतलं जातं. मग त्याची तुलना करतात आणि abc च्या किमती काढल्या जातात. मग या ठिकाणी कंपेअरिंग with a1x plus b1y = c1 and a2x plus b2y = c2 बरोबर तुलना करता. आता ही वरची 2 समीकरणं आहेत ही यांच्या बरोबर तुलना करता आपल्याला 3 किमती मिळतील 6 किमती मिळतील a1 b1 c1 a2 b2 आणि c2. मग त्या मांडताना बघा कशा मांडून घ्यायच्या. a1 = आता इथं पहा बरं a1 म्हणजे तुमचा सगुणक किती त्याचा 1 आहे. त्याच्यानंतर b1 हा इथं सगुणक y चा तो किती -2 आहे. चिन्ह असं घ्यायचं चिन्ह विसरायचे नाही. आणि c1 आता c1 किती झालं तुमचा -18. त्यानंतर आता a2 किती झाला त्या ठिकाणी 2 b2 त्या ठिकाणी किती आहे -1 आणि c2 किती आहे 9. तर याप्रमाणे ह्या किमती आपल्याला मिळाल्या. आता 3 डिटर्मिनंट आपल्याला काढायचे. त्यातला पहिला जो d आहे तो d त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो dx आणि तिसरा जो आहे तो dy. तर याप्रमाणे 3 मांडे घ्यायचे आपल्याला. मग ते कसे काढायचे तर या ठिकाणी मांडणी थोडी लक्षात घ्या त्याचा क्रम लक्षात घ्या म्हणजे मग आपल्याला या ठिकाणी काढायला सोपं जातं. मग पहिलं पहा काय करायचं आहे इथे a1 b1 त्याच्यानंतर इथं जायचं c1 a1 b1 c1 परत रिटर्न यायचं b1 त्याच्यानंतर परत रिटर्न यायचं a1 आणि डायरेक्ट कडेला जायचं दोन्ही काढा घ्यायच्या c1. आता सगळ्यांखाली 2 2 मांडून घ्यायचे. मग या ठिकाणी पहा a2 b2 c2 b2 a2 आणि c2. मग नीट पहा क्रम a1 b1 c1 a1 b1 c1 b1 a1 c1. तर असे 3 डिटर्मिनंट मांडायचे आहेत. त्याचा क्रम नीट याप्रमाणे लक्षात ठेवा. आता त्या ठिकाणी पहिला आपण d काढणार आहोत. आता d मध्ये याप्रमाणे मांडून घेतल्यामुळे मांडणी करायला सोपं जातं. 1 आणि 2 नंतर -2 आणि -1. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ x असं हे काढायचं आपल्याला निश्चय किती आहे ते पहा 18 आणि 9. आता त्या ठिकाणी काय आहे b1 आता इथं b1 पहा काय -2 -1 -2 -1 आणि राहिलेला dy बरोबर. आता त्या ठिकाणी काय तो a1 c1 म्हणजे 1 आणि
2 आणि त्या ठिकाणी शेवटचा C1 जो आहे तो -18 आणि 9 याप्रमाणे आहे. मग आता इथे बरोबर डिटर्मिनंट काढताना तिरकस गुणाकार करायचं मी सांगितलेलं आहे. इथं 1 गुणिले -1 ह्या दोघांचा गुणाकार गुणिले ते वजा -2 इंटू 2. मग आता बरोबर 1 आणि -1चा गुणाकार झाला, -1 समान चिन्ह धन येतो जो वेळी ऋण. मग इथं ऋण येईल, हे वजा चिन्ह तसंच. आता हे 2 दुणे 4 परत त्या ठिकाणी -4 येतील. मग आता बरोबर -1 आणि जो -1 आहे तो तसाच राहील. पुढचे याचं चिन्ह बदलेल, +4 बरोबर विरुद्ध असतील जर का चिन्ह वजाबाकी. मग इथं तुम्हाला मिळेल +3. तर म्हणून लिहायचं D बरोबर किती मिळाला आपल्याला +3 मिळाला. या ठिकाणी D ची किंमत घेतली. आता पुढे इथे dx ची किंमत काढायची पहा. -18 इंटू -1 मायनस, आता हा -2 इंटू 9, मग इथं -2 इंटू 9 इज इक्वल टू, आता पण 18 × 18 हे +18 होतील, समान चिन्हे धन येतात. आता इथे 9 दुणे 18, मग या ठिकाणी -18 मिळतील आपल्याला. मग इथे बरोबर 18 अधिक पुढचं चिन्ह बदललं त्याचं झालं +18, समान चिन्ह आले त्यामुळे बेरीज केली 36 झाले. म्हणून इथं तुमचा डिटर्मिनंट ऑफ x बरोबर किती झाला 36. तो याप्रमाणे मांडून घेतला इथे. आता बरोबर पुढचा लास्ट आपल्याला y चा निश्चय काढायचा आहे. 1 गुणिले 9 वजा 18 गुणिले 2 बरोबर 9 × 9 वजा त्या ठिकाणी 18 दुणे 36 वजा 36 बरोबर 9 अधिक 2 चिन्ह बदलली +36 बरोबर. आता 36 आणि 9 होतात 45 आणि म्हणून तुमचा y चा डिटर्मिनंट जो आहे तो 45 प्लस मिळाला आपल्याला. मग आता आपल्याला शेवटची स्टेप जी आहे, आता पहिली स्टेप होती आपल्याला याप्रमाणे मांडणी करायची, दुसरी स्टेप होती हे 3 डिटर्मिनंट काढायचे आणि शेवटची तिसरी स्टेप जी आहे ती आपल्याला x बरोबर असतो x चा डिटर्मिनंट भागिले निश्चय आणि y चा डिटर्मिनंट y ची जी किंमत आहे ती असते डिटर्मिनंट ऑफ y डिवाइडेड बाय d. मग आता पहा डिटर्मिनंट ऑफ x किती आला आपला 36 भागिले त्या ठिकाणी डिटर्मिनंट किती आहे 3, 3 × 3 3 × 3 3 दुणे 6 उत्तर आलं 12. इथं पण पहा बरं 45 झालेला आहे तो आणि भागिले 3 बरोबर त्या ठिकाणी 3 × 3 3 × 5 15 म्हणून x बरोबर 12 आणि y बरोबर 15 is the solution of given equation. ही समीकरणाची उकल आहे. या ठिकाणी आपले हे फायनल उत्तर आपल्याला मिळेल. तर याप्रमाणे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला जो निश्चय जो आहे तो काढून त्या ठिकाणी जो x आणि y जो आहे त्या उकली आपल्याला काढता येतात.